नमस्कार, देशोन्नतीच्या संपादकीयामध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर व दहशतवादाच्या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशात पाठवण्याचा निर्णय घेतला। परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी मात्र या निर्णयावर जोरदार टीका केली आहे। सरकारी खर्चाने हे वऱ्हाड परदेशात पाठवण्याची तशी काहीच गरज नव्हती। हे वऱ्हाड युरोप व आफ्रिकेला निघाले आहे। हे तिथे जाऊन काय करणार, या प्रत्येक देशात आपले हाय कमिशन आहे, त्याच माध्यमातून हे काम करता आले असते असे त्यांचे म्हणणे आहे। अर्थात संजय राऊत यांचे दुखणे वेगळेच आहे। केंद्र सरकारने गठीत केलेल्या या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एकाही खासदारचा समावेश नाही। त्यांच्यासाठी अधिक अस्वस्थ करणारी बाब म्हणजे लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तुलनेत कमी खासदार संख्या असलेल्या शिंदे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांना या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली आहे। त्यामुळेच चिडलेल्या संजय राऊतांनी इंडिया आघाडीच्या सदस्यांनी या दौऱ्यावर बहिष्कार टाकला पाहिजे अशी मागणी केली आहे। संजय राऊतांनी ही मागणी केलं असलं तरी त्यांच्यासाठी श्रद्धेय असलेल्या शरद पवारांनी मात्र या प्रकरणी पक्षीय राजकारण करण्याची काहीही गरज नसल्याचे ठणकावून सांगितले आहे। हा निर्णय पक्षाचा नसतो। नरसिंह राव यांचे सरकार होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळ नेमण्यात आले। वाजपेयींच्या नेतृत्वातील या शिष्टमंडळात आपलंही सदस्य म्हणून समावेश होता। आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न येतात तेव्हा पक्षीय भूमिका घ्यायची नसते। आज मोदी सरकारने शिष्टमंडळ स्थापन केले। भारताची भूमिका सांगण्यासाठी हे शिष्टमंडळ विविध देशात जाणार आहे। त्यामुळे कुणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये। या शरद पवारांच्या भूमिकेशी संजय राऊत कितपत सहमत आहे हे त्यांनाच ठाऊक। खरे तर या शिष्टमंडळांपैकी एका शिष्टमंडळात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या राज्यसभा सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांचाही समावेश आहे। त्या दौऱ्यावर जाणार नाही हे देखील लवकरच कळेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयामध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।